जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 एप्रिल रोजी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हरिवंश नारायण सिंह यांची आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. मित्रांनो, हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे माजी उपसभापती आहेत व त्यांची नियुक्ती रंजन गोगोई यांच्या जागेवर करण्यात आली. रंजन गोगोई अलीकडेच राज्यसभेतून निवृत्त झालेत व आता त्यांच्या जागी राज्यसभेचे नवीन नामनिर्देशित सदस्य म्हणून हरिवंश नारायण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, राज्यघटनेच्या कलम 80(1) अंतर्गत राष्ट्रपती राज्यसभेवर 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात आणि हे जे 12 सदस्य आहेत हे कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ असावीत? तर साहित्य, विज्ञान, कला अथवा समाजसेवा या क्षेत्रातील ती तज्ज्ञ असावीत. व जे 12 नामनिर्देशित सदस्य आहेत यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करता येत नाही, पण ते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याबरोबर सामंजस्य करार केला आहे? तर नुकतेच आता ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तेलंगणा या राज्याबरोबर एक सामंजस्य करार केला आहे. तेलंगणा सरकारने त्यांच्या एकम AI इनोव्हेशन हबच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा करार केला आहे. या करारावर डेक्कन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रोफेसर इयान मार्टिन तर एकमचे संस्थापक नागार्जुन यांनी स्वाक्षरी केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियातील डेक्कन विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तेलंगणा या राज्याबरोबर एक सामंजस्य करार केला. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, आसाम राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या असून या निवडणुका किती टप्प्यात पार पडल्यात हेच आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच या निवडणुका एका टप्प्यात पार पडल्या आहेत. 9 एप्रिल रोजी यासाठी मतदान झालं असून यात सुमारे 85.91% मतदानाची नोंद झाली आणि आसाम राज्याची निर्मिती झाल्यापासूनचं हे आत्तापर्यंतचं सर्वाधिक मतदान आहे. बरं, आसाम राज्याच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. आसामबरोबरच पॉंडिचेरीमध्ये सुद्धा निवडणुका आयोजित करण्यात आल्या असून पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात देखील सर्वोच्च मतदान नोंदवण्यात आलं आहे. पॉंडिचेरीमध्ये सुमारे 89.87% लोकांनी मतदान केलं. यापूर्वीचा पॉंडिचेरीचा विक्रम हा 85% होता व यंदा हा विक्रम मोडीत काढत अंदाजे 89.87% लोकांनी मतदान केलं आहे. केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी सुद्धा निवडणुका पार पडल्या असून या निवडणुका 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडल्यात. येथे आसाम राज्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. आसाम राज्याच्या सीमा 2 देशाशी संलग्न आहेत व ते देश कोणते? तर भूतान आणि बांगलादेश या 2 देशाशी आसाम या राज्याच्या सीमा संलग्न आहेत व सध्या आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत तर मुख्यमंत्री हे हेमंत बिस्वा शर्मा आहेत. आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क असून ते कोणते? तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क व दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. BPCLचे नवीन अध्यक्ष व प्रबंधक संचालक कोण बनले आहेत? तर आता BPCLचे नवीन अध्यक्ष म्हणून संजय खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली. BPCLचं फुल फॉर्म नोट करून घ्या. BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व आता या कंपनीचे नवीन अध्यक्ष संजय खन्ना असतील. संजय खन्ना याआधी BPCL मध्ये रिफायनरी संचालक म्हणून कार्यरत होते. बरं, BPCLची स्थापना कधी करण्यात आली? तर 24 जानेवारी 1976 रोजी BPCLची स्थापना करण्यात आली. याआधी ज्या नियुक्त्या करण्यात आल्यात त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, सेबीचे पूर्णवेळ सदस्य हे KV रमन्ना मूर्ती बनलेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष या साध्वी निरंजन ज्योती
चीनमधील भारताचे पुढील राजदूत विक्रम दोराईस्वामी, सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसिडर रवींद्र जडेजा, 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी, भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड अँबॅसिडर महेंद्रसिंग धोनी, तर राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर संजय तिवारी बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, कोणत्या देशाने जगातील पहिले व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क सुरू केले? तर आता जगातील पहिले व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क हे UAE या देशानं सुरू केलं आहे. संयुक्त अरब अमिरात आता असं करणारा जगातील पहिला देश आहे. मित्रांनो, अप्पर 6 गिगाहर्ट्झ हा एक फ्रिक्वेन्सी बँड असून याला गोल्डन स्पेक्ट्रम सुद्धा म्हटलं जातं. यात इंटरनेटचा जास्त वेग, जास्त क्षमता व जलद प्रतिसाद प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन, एप्रिल 2026 मध्ये उत्तर सिक्कीममधील पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणती मोहीम राबवली? तर आता एप्रिल 2026 मध्ये उत्तर सिक्कीममधील पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हेम सेतू राबवला आहे. मित्रांनो, उत्तर सिक्कीममधील लाचेनजवळ दरड कोसळून एक पूल कोसळला. त्यात उत्तर सिक्कीममध्ये 1400हून अधिक पर्यटक व स्थानिक रहिवासी अडकले होते व त्यांची सुटका करण्यासाठी भारतीय लष्कराने हे ऑपरेशन हिम सेतू राबवलेला आहे. पुढील प्रश्न, CD गोपीनाथ यांचे नुकतेच वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे जे CD गोपीनाथ आहेत हे क्रिकेटर होते. आणि मित्रांनो, 1952 मध्ये भारताने इंग्लंड विरुद्ध मिळवलेल्या पहिल्या कसोटी विजयातील ते शेवटचे हयात खेळाडू होते. त्यांनी भारतासाठी 1951 ते 1960 या काळात 8 कसोटी सामने खेळलेत. तसेच त्यांनी मद्रासकडून खेळताना 240 प्रथम श्रेणी सामन्यात 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती व आता वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं चेन्नईत निधन झालं. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा, आरोग्यवन हा कार्यक्रम कोणाद्वारे राबवण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच NHAI द्वारे आरोग्यवन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. NHAI म्हणजे काय? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असं याचं पूर्ण स्वरूप असून आता या प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय महामार्गालगतच्या मोकळ्या जमिनीवर आरोग्यवन विकसित करण्यात येत आहेत. या उपक्रमाचा उद्देश परागण करणारे जीव, पक्षी आणि सूक्ष्मजीवांना आधार देणाऱ्या औषधी वृक्षांच्या प्रजातींची लागवड करून राष्ट्रीय महामार्गालगतची जैवविविधता समृद्ध करणे हा आहे. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर पक्क लक्षात ठेवा, आरोग्यवन हा उपक्रम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे राबवण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, आज महात्मा फुले यांची जयंती असून यंदा महात्मा फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे हेच आपल्याला सांगायचे आहे. तर यंदा महात्मा फुले यांची 199वी जयंती आहे. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी साताऱ्यातील कडगुण येथे झाला होता व त्यांचं निधन 28 नोव्हेंबर 1890 मध्ये पुण्यात झालं होतं. महात्मा फुले यांच्या माहितीत हे नेहमी लक्षात ठेवा, 1848 मध्ये त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. तर 1852 मध्ये त्यांनी पुणा लायब्ररीची स्थापना केलेली आहे. 1852 सालीच वेताळपेठेत त्यांनी अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा सुरू केली होती. तर 1853 साली त्यांनी दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड अदर्स या संस्थेची देखील स्थापना केलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी भारतात राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आहे हा भारतात दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस 11 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर या दिवशी महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची जयंती असते व त्यांच्या जयंती दिनानिमित्त 2003 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरची स्थापना तामिळनाडू या राज्यात करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.